Hello students, class 12 biology, chapter number 8, respiration and circulation, part 3. आजचा आपला टॉपिक आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. यामध्ये 4 पॉईंट्स येतात: ब्रीदिंग, एक्सटर्नल रेस्पिरेशन, इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन. तर यातले 2 पॉईंट आपण आत्ता बघायचे आहेत या व्हिडिओमध्ये, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचे 2 पॉईंट म्हणजे इंटरनल रेस्पिरेशन आणि सेल्युलर रेस्पिरेशन बघूयात. फर्स्ट, ब्रीदिंग. Breathing is a physical process of gaseous exchange between atmosphere and lungs. Atmosphere आणि lungs यामध्ये जे काही गॅसेस एक्सचेंज होतं त्या प्रोसेसला ब्रीदिंग असं म्हटलं जातं. इट इन्व्हॉल्व्स इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन. इन्स्पिरेशन, इनटेक ऑफ एअर और इनटेक ऑफ ऑक्सिजन. ओके, आता ॲक्च्युली एअर इनटेक करतो आणि त्यामधला ऑक्सिजन कसा ब्लडमध्ये एंट्री करतो, डिफ्यूज होतो, हे सगळं आपण नंतर बघणारच आहोत. आणि एक्सपिरेशन म्हणजेच काय, जो CO2 बाय प्रॉडक्ट आहे तो रिमूव्ह केला जातो, ते असणारं एक्सेल प्रोसेस किंवा एक्सपिरेशन. इन्व्हॉल्व्स पार्ट ऑफ थोरॅसिक केज. म्हणजे हे जे 2 प्रोसेस आहेत, इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन, यामध्ये कोणकोणते पार्ट्स इन्व्हॉल्व होतात तर थोरॅसिक केज, रिब्स, स्टर्नम, ऑल्सो नोन एज ब्रेस्ट बोन, इंटरकोस्टल मसल्स. आता इंटरकोस्टल मसल्स कुठं असतात तर जे काही रिब्स आहेत, रिब केज आहे, त्या 2 रिबच्या मध्ये जे मसल्स आहेत त्याला इंटरकोस्टल मसल्स असं म्हटलं जातं. अँड मसल्स ऑफ डायफ्राम. डायफ्राम आपण बघितलं लास्ट व्हिडिओमध्ये की इट इज अ मस्क्युलर सेप्टम विच सेपरेट्स ॲब्डॉमिनल कॅव्हिटी अँड थोरॅसिक कॅव्हिटी. आणि त्याचं जे शेप बघितलं आपण की तो एक काही फ्लॅट पण असतो आणि त्यानंतर डोम शेप होतो. आता फ्लॅट कधी असतो आणि डोम शेप कधी होतो ते सुद्धा आपण बघायचंच आहे. तर हे सगळे इन्व्हॉल्व असणार आहेत, म्हणजे थोरॅसिक केज, रिब्स, हे जे सांगितले पॉईंट्स होतात ते इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन या ब्रीदिंग प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असणार आहेत. आता फर्स्ट आपल्याला बघायचं आहे इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशनमध्ये एक्झॅक्टली काय होतं, इनहेल ऑफ एअर म्हणजेच त्या प्रोसेस कशी होते ते बघूयात. इट इज अन ॲक्टिव्ह प्रोसेस. इन्व्हॉल्व्स टेकिंग ॲटमॉस्फिरिक एअर इनटू लंग्स. लंग्समध्ये ॲटमॉस्फिअरिक एअर जी आहे ती येते. तर इथं एक प्रेशर ग्रेडियंट फॉर्म होतो. प्रेशर ग्रेडियंट बिटवीन लंग्स अँड ॲटमॉस्फिअर. आता चेंज इन प्रेशर, आता एकीकडं प्रेशर हाय पाहिजे आणि एकीकडं लो पाहिजे. इथं प्रेशर ग्रेडियंट कधी फॉर्म होतो तर, किंवा प्रेशर ग्रेडियंट हा कॉन्सेप्ट काय ते अगोदर समजून घ्या की आपण जेव्हा डिफ्युजन, ऑस्मोसिस हे जेव्हा तुम्ही लर्न केलं असाल तेव्हा तुम्हाला लक्षात आलं असेल की कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा एक वर्ड तुम्ही शिकला असाल. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट किंवा डिफ्युजन ही प्रोसेस कशी होते तर फ्लो ऑफ मॉलिक्युल्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. कारण तिथं कॉन्सन्ट्रेशनमध्ये चेंज असतो, एकीकडं हायर असणार आहे, एकीकडं लोअर असणार आहे, आणि हायर टू लोअर हा फ्लो असेल. तसंच प्रेशर ग्रेडियंट फॉर्म होणार, आणि प्रेशर ग्रेडियंटमध्ये हायर प्रेशर टू लोअर प्रेशर हा फ्लो असणार आहे मॉलिक्युलचा. मग इथं सुद्धा तेच असेल. ॲटमॉस्फिरिक प्रेशर हाय असेल, लंगचं प्रेशर, लंगमध्ये असणारं जर प्रेशर लो असेल तर तिथं ॲटमॉस्फेरिक टू लंग्स असा फ्लो असणार आहे. मग आता हे एक्झॅक्टली कसं होतं ते बघूयात. ड्युरिंग इन्स्पिरेशन डायफ्राम बिकम फ्लॅट. डायफ्राम कसा होणार आहे, फ्लॅट, अँड मूव्स डाऊनवर्ड. डाऊनवर्ड डिरेक्शननं तो मूव्ह होईल. एक्सटर्नल इंटरकोस्टल मसल कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे 3 प्रोसेस बघा कोणत्या होतात. डायफ्राम फ्लॅट होणार आणि डाऊनवर्डला त्याची मुवमेंट होईल. इंटरकोस्टल मसल काय होईल तर कॉन्ट्रॅक्ट होणार, प्लस याच्यासोबत रिब्स अँड स्टर्नम दे ऑल्सो मूव्ह अपवर्ड अँड फॉरवर्ड. म्हणजे वरच्या दिशेनं आणि पुढच्या दिशेनं, हे लक्षात घ्या, अपवर्ड अँड फॉरवर्ड. अँड ह्या सगळ्यामुळं काय होईल, लिडिंग टू द इन्क्रीज इन थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होणार, आणि त्याचवेळी डिक्रीज इन प्रेशर. आता तुम्हाला माहितीच आहे प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्हॉल्यूम इन्क्रीज झालं तर प्रेशर काय होईल, कमी होणार. व्हॉल्यूम डिक्रीज झालं, प्रेशर इन्क्रीज होईल, आणि हेच इथं अप्लाय होतं. ओके, म्हणजे व्हॉल्यूम इथं इन्क्रीज झाल्यामुळं प्रेशर डिक्रीज होणार. आता प्रेशर डिक्रीज होणार कुठला, लंग्समध्ये. ॲटमॉस्फिरिक प्रेशर हाय असणार आहे, लंग्समधलं प्रेशर लो असेल. मग एअरचा जो काय फ्लो आहे किंवा त्यातले जे काय गॅसेस आहेत त्याचा फ्लो कसा असणार आहे, हायर टू लोअर, म्हणजेच ॲटमॉस्फिरिक टू लंग्स. त्यावेळी आपण इन्स्पिरेशन होतं, म्हणजे इनहेल करतो. ॲज अ रिझल्ट एअर फ्रॉम ॲटमॉस्फिअर रशेस इन टू लंग्स कॉझिंग इन्स्पिरेशन. ओके, हे झाली प्रोसेस इन्स्पिरेशन. म्हणजे आता आपण एअर जेव्हा आपण ब्रीथ इन करतो, ब्रीदिंग म्हणजेच इन्स्पिरेशन, एअर आपल्या लंग्समध्ये एंट्री करते, यावेळी ह्या सगळ्या प्रोसेस होतात त्यामुळं.
नेक्स्ट असणार आहे एक्सपिरेशन. इट इन्व्हॉल्व रिलॅक्सेशन ऑफ डायफ्राम. डायफ्राम रिलॅक्स होणार, पुश्ड अपवर्ड टू बिकम डोम शेप्ड. आता इथं होणार आहे डोम शेप डायफ्राम. ओके, अपवर्ड झाल्यामुळं त्याची मुवमेंट आता लास्टमध्ये बघितलं इन्स्पिरेशनमध्ये मुवमेंट डाऊनवर्ड असणार आहे आणि इथं काय असेल अपवर्डला, त्यामुळे इथं डोम शेप होणार. इंटरकोस्टल मसल रिलॅक्स पुलिंग द रिब केज इनवर्ड अँड डाऊनवर्ड. ओके, इनवर्ड अँड डाऊनवर्ड हे असणार आहे त्यांची जे काय पोझिशन असेल. टू डिक्रीज द थोरॅसिक व्हॉल्यूम. थोरॅसिक व्हॉल्यूम डिक्रीज झालं म्हणजे प्रेशर काय होणार आहे, इन्क्रीज होणार इन थोरॅक्स अँड लंग्स. आता लंग्समधलं प्रेशर इन्क्रीज झालेलं आहे, हायर आहे, त्यामुळं काय होईल तर एअर फ्रॉम लंग्स रशेस आउट कॉझिंग एक्सपिरेशन. आता एअर काय होईल, थोरॅसिक प्रेशर जे आहे ते इन्क्रीज झाल्यामुळं, लंग्समधलं प्रेशर इन्क्रीज झाल्यामुळं आता एअर काय होणार, परत हायर प्रेशर टू लोअर प्रेशर, म्हणजे ती बाहेर कुठं जाईल, ॲटमॉस्फिअरमध्ये जाणार आहे आणि हीच प्रोसेस असेल एक्सपिरेशन. सो वन ब्रीथ इन्क्लूड वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन. म्हणजे एकदा आपण एअर जेव्हा इनहेल करणार आणि एकदा एक्झेल करेल, ही एक जी प्रोसेस आहे त्याला वन ब्रीथ असं म्हटलं जातं. आता याच्याशी रिलेटेड काही टर्म्स आहेत, म्हणजे त्या आपण बघूयात. लंग व्हॉल्यूममधला फर्स्ट असेल टायडल व्हॉल्यूम. टायडल व्हॉल्यूम TV, इट इज द व्हॉल्यूम ऑफ एअर इन्स्पायर्ड ऑर एक्सपायर्ड ड्युरिंग नॉर्मल ब्रिदिंग. नॉर्मल ब्रिदिंग सुरू आहे त्यावेळी एअर जेवढी इन्स्पायर केली जाते किंवा एक्सपायर केली जाते तर त्याला काय म्हटलं जातं, टायडल व्हॉल्यूम. हे सगळं नॉर्मल कंडिशनला आणि याची नॉर्मल व्हॅल्यू आहे 500 ml. त्यानंतर इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम कशाला म्हटलं जातं, तर द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर और एक्स्ट्रा व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज इन्स्पायर्ड ड्युरिंग फोर्स्ड ब्रिदिंग इन ॲडिशन टू TB, दॅट इज टायडल व्हॉल्यूम. म्हणजे फोर्सली ब्रिदिंग, नॉर्मल नाही तर आपण फोर्सफुली जर ब्रिदिंग करत असू तर तेव्हाचं जे काय व्हॉल्यूम आहे एअरचं, जे इन्स्पायर केलं गेलं आहे, इनहेल केलं गेलं आहे, त्याला म्हटलं जातं इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि हे असणार आहे 2000 to 3000 ml. देन एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम सेम असंच की इथं सुद्धा फोर्सली केलं जाणार आहे, पण काय एक्सपिरेशन. द मॅक्झिमम व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज एक्सपायर्ड ड्युरिंग द फोर्स्ड ब्रिदिंग आफ्टर अ नॉर्मल एक्सपिरेशन. नॉर्मल एक्सपिरेशन झाल्यानंतर परत फोर्सफुली जर एक्सपिरेशन केलं जात असेल तर त्याला म्हटलं जातं एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि त्याची व्हॅल्यू असणार आहे 1000 to 1100 ml. देन डेड स्पेस, द व्हॉल्यूम ऑफ एअर दॅट इज प्रेझेंट इन रेस्पिरेटरी ट्रॅक बट नॉट इन्व्हॉल्ड इन गॅसेस एक्सचेंज. असा एक एअरचं जेवढं एक व्हॉल्यूम जे रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये असेल पण ते गॅसेस एक्सचेंजमध्ये इन्व्हॉल्व असणार नाही, त्याला डेड स्पेस असं म्हटलं जातं आणि इट इज अबाउट 150 ml. Then residual volume, the volume of air that remain in lungs and the dead space even after a maximum expiration. मॅक्झिमम एक्सपिरेशन करून सुद्धा जर काही एअर लंग्समध्ये असेल तर त्याला काय म्हटलं जातं, रेसिड्युअल व्हॉल्यूम आणि त्यामध्ये डेड स्पेससुद्धा असेल. त्यानंतर त्याची व्हॅल्यू किती आहे 1100 to 1200 ml. त्यानंतरच्या अजून दोन टर्म आहेत लंग कॅपॅसिटीज. टोटल लंग कॅपॅसिटी, द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट द लंग्स कॅन होल्ड आफ्टर अ मॅक्झिमम फोर्सफुल इन्स्पिरेशन. इन्स्पिरेशन नंतर जे काय लंगची होल्डिंग कॅपॅसिटी आहे मॅक्झिमम एअरची त्याला काय म्हटलं जातं, टोटल लंग कॅपॅसिटी आणि ही असणार आहे 5200 to 5800 ml. त्यानंतर लास्ट पॉईंट आहे बघा व्हायटल कॅपॅसिटी. द मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर दॅट कॅन बी ब्रीथ आउट आफ्टर अ मॅक्झिमम इन्स्पिरेशन. मॅक्झिमम इन्स्पिरेशन झाल्यानंतर जे काय मॅक्झिमम अमाऊंट ऑफ एअर एक्झेल केली जाते त्याला म्हटलं जातं व्हायटल कॅपॅसिटी आणि इट इज सम टोटल ऑफ TB दॅट इज टायडल व्हॉल्यूम, IRV दॅट इज इन्स्पायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम आणि ERV एक्सपायरेटरी रिझर्व व्हॉल्यूम. यांची टोटल जी आहे ते असणार आहे व्हायटल कॅपॅसिटी आणि ती किती असते 4100 to 4600 ml. आता आपण बघूयात एक्सटर्नल रेस्पिरेशन.
आता पहिला आपला पॉईंट संपला ब्रीदिंग. त्यानंतर हा बी पॉईंट असणार आहे एक्सटर्नल रेस्पिरेशन. ब्रीदिंगमध्ये आपण फक्त बघितलं इन्स्पिरेशन आणि एक्सपिरेशन. आता पुढे जाऊन ऑक्सिजन एक्झॅक्टली ऑक्सिजन असेल म्हणजे थ्रू एअर एंट्री केलेलं असेल किंवा CO2 जो बाय प्रॉडक्ट आहे सेल्युलर रेस्पिरेशनचा, ते पुढं तुम्हाला समजेलच. तर इथं एक्झॅक्टली कसं त्यांचं डिफ्युजन होतं ते आपण बघूयात. अल्व्हिओलाय सराउंडेड बाय अ नेटवर्क ऑफ कॅपिलरीज. अल्व्हिओलाय, आता आपण अल्व्हिओलाय हे बघितलं की लास्ट व्हिडिओमध्ये ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये ब्रॉन्क्युओल्स जे आहेत ते लास्ट एंड अप कुठं होतात तर अल्व्हिओलायमध्ये. ओके, मग आता हे जे अल्व्हिओलाय आहेत दे आर सराउंडेड बाय ब्लड कॅपिलरीज ऑफ पल्मोनरी आर्टरीज अँड वेन्स. दीज आर सराउंडेड बाय पल्मोनरी आर्टरीज अँड वेन्स. And alveolus and the capillary wall are internally lined by simple squamous epithelium. हे जे काय अल्व्हिओलस आहे आणि कॅपिलरीज आहेत, दे आर सराउंडेड बाय सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम, जे आपण टिश्यू टॉपिकमध्ये तुम्ही बघितलेलं आहे. तर हा सिम्पल स्क्वॅमस एपिथेलियम इथं असतो. टुगेदर दे फॉर्म द रेस्पिरेटरी सरफेस थ्रू विच गॅसेस एक्सचेंज अकर्स बिटवीन अल्व्हिओलर एअर अँड ब्लड. इथं गॅसेस एक्सचेंज एक्झॅक्टली होतं की अल्व्हिओलर एअर आणि ब्लडमध्ये. ते कसं होतं आपण बघूया. द गॅसेस डिफ्यूज फ्रॉम एन एरिया ऑफ हायर पार्शल प्रेशर टू एन एरिया ऑफ लोअर पार्शल प्रेशर. आता एअर जेव्हा ब्रीद इन केलेले आहे, इन्स्पायर केलेलं आहे, तर तिथं त्या जे काही एअर मिक्सचर ऑफ गॅसेस असणार आहे. ओके, तिथं काय प्युअर ऑक्सिजन असणार नाही, मिक्सचर ऑफ गॅसेस आहे. तर जेव्हा मिक्सचर ऑफ गॅसेस असतं तिथं प्रत्येक गॅसेस एक पार्शल प्रेशर असतं आणि त्याप्रमाणे काय होतं तर तो गॅस डिफ्यूज होतो. आता पार्शल प्रेशर प्रत्येकाचं डिफरंट असणार आहे. ओके, आणि इथंच परत प्रेशर ग्रेडियंट फॉर्म होईल. म्हणजे हा प्रेशर ग्रेडियंट कुठं फॉर्म होईल, ब्लड आणि अल्व्हिओलायमध्ये. म्हणजे इथं एअरचं मिक्सचर असणार आहे आणि इथं सुद्धा जे काय गॅस आहे तर त्याचं एक पार्शल प्रेशर असणार आहे. ओके, मग त्या इथं परत डिफ्युजन प्रोसेस होतात. डिफ्युजन प्रोसेस होणार म्हणजे काय, परत हायर टू लोअर होईल. ओके, म्हणजे पॅसेज और फ्लो ऑफ मॉलिक्युल्स और गॅसेस फ्रॉम हायर पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर. आता हायर पार्शल प्रेशर कुठं आहे, आता अल्व्हिओलायमध्ये एक पार्शल प्रेशर असणार आहे त्या गॅसचं, ब्लडमध्ये पण असणार आहे, हे समजून घ्यायचं. द गॅसेस डिफ्यूज फ्रॉम एन एरिया ऑफ हायर पार्शल प्रेशर टू एन एरिया ऑफ लोअर पार्शल प्रेशर. आता हे PP म्हणजे पार्शल प्रेशर, PPO2 अँड PPCO2, कारण एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन O2 अँड CO2 ओनली. देन PPCO2 म्हणजेच पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साईड ऑफ ब्लड इन पल्मोनरी कॅपिलरीज इज 45 mm of Hg. कारण हे पार्शल प्रेशर कशामध्ये मेजर केलं जातं, mm of Hg. म्हणजे ब्लडमध्ये पल्मोनरी कॅपिलरीमध्ये जे ब्लड आहे तिथं पार्शल प्रेशर हे CO2चं किती असतं, 45 mm of Hg. आणि तेच अल्व्हिओलर एअरमध्ये किती असणार आहे, 40 mm of Hg. ओके, म्हणजे पार्शल प्रेशर दोन्हीकडे असेल पण ब्लड कॅपिलरीजमध्ये हायर असणार आहे आणि अल्व्हिओलर एअरमध्ये कमी असणार आहे. तर मग CO2चा जो काही फ्लो आहे तो कुठून कुठं होईल, फ्रॉम पल्मोनरी कॅपिलरीज म्हणजेच फ्रॉम ब्लड टू अल्व्हिओलर एअर. ओके, कारण इथं किती आहे, 45 म्हणजे जास्त आहे आणि इथं 40 आहे म्हणजे इथं काय कमी आहे, म्हणजे हायर टू लोअर होणार, म्हणजेच पल्मोनरी कॅपिलरीज टू अल्व्हिओलर एअर. ओके, हे CO2चं झालं. त्यानंतर पुढे तर कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज फ्रॉम कॅपिलरीज इन टू अल्व्हिओलस, इथपर्यंत झालं. CO2 डिफ्यूज होणार फ्रॉम ब्लड टू अल्व्हिओलस. मग O2चं काय होईल, PPO2 पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन ऑफ ब्लड इन पल्मोनरी कॅपिलरीज इज 40 mm of Hg. म्हणजे पल्मोनरी कॅपिलरीज म्हणजेच ब्लडमध्ये किती असणार आहे, 40 mm of Hg. आणि तोच अल्व्हिओलर एअरमध्ये किती असणार आहे, 104 mm of Hg. म्हणजे हायर कुठं असणार आहे, अल्व्हिओलर एअरमध्ये. लोअर कुठं असेल, ब्लड इन पल्मोनरी कॅपिलरीज. ओके, मग आता याचा ऑक्सिजनचा फ्लो कसा असणार आहे, अल्व्हिओलाय टू ब्लड, हायर टू लोअर. ॲज अ रिझल्ट ऑक्सिजन डिफ्यूज फ्रॉम अल्व्हिओलाय टू कॅपिलरीज. म्हणजे कार्बन डायऑक्साईड कॅपिलरीज टू अल्व्हिओलस, ऑक्सिजन फ्रॉम अल्व्हिओलाय टू कॅपिलरीज, असा हे इथं प्रोसेस डिफ्युजनची होते. ओके, तर इथपर्यंत बघितलं की आपण लंग्स म्हणजे अल्व्हिओलायपर्यंत तर बघितलं की ॲक्च्युली डिफ्युजन कसं होतं. आणि तर एकच लक्षात ठेवायचं, प्रेशर ग्रेडियंट
पार्शल प्रेशर हायर टू लोअर, इतकं जरी 2 कॉन्सेप्ट लक्षात ठेवल्या तरीसुद्धा तुम्हाला व्यवस्थित समजेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, काळजी घ्या.